नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना मुंबई हायकोर्टाने काल आझाद मैदान इथे आंदोलन करण्यास परवानगी नाकारल्यानंतर आज पोलिसांनी काही अटी शर्तींसह जरांगे पाटील यांना उपोषण करण्यास परवानगी दिली आहे। मनोज जरांगे यांच्यासोबत केवळ 5 वाहने आणण्यास परवानगी देण्यात आली असून सध्या तरी केवळ एका दिवसाच्या उपोषणासाठी परवानगी देण्यात आली आहे। रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे काही दिवसांपूर्वी लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अनेकदा अत्याचार करत तिच्याकडून लाखो रुपये उकळले असल्याची घटना ताजी असतानाच नवी मुंबईतील घणसोली भागात राहणाऱ्या 30 वर्षीय महिलेस लग्नाचे आमिष दाखवून पैसे उकळले असल्याची घटना समोर आली आहे। याबाबत खारघर पोलीस ठाण्यात पीडित तरुणीने तक्रार दाखल केली आहे। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर MMR रिजन मध्ये येणाऱ्या मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई या परिसरातील गणेशोत्सव मंडळांवर माजी नगरसेवकांनी कोट्यवधी रुपयांची उधळण करण्यास सुरुवात केली। एकीकडे सार्वजनिक उत्सव मंडळांना जाहिरात स्वरूपात लाखो रुपयांच्या देणग्या दिल्या जात आहेत, तर दुसरीकडे मतदारांना खुश करण्यासाठी कधी नव्हे ते हजारो बसेस कोकणात पाठवण्यात येत आहेत। भात आणि बागायती शेतीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ई-पीक पाहणी नोंदणी सध्या सुरू आहे। मात्र या ॲपमध्ये तांत्रिक त्रुटी असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। अनेकदा चुकीच्या सर्वे नंबरची नोंदणी होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत। 1 ऑगस्ट पासून सुरू झालेली ही नोंदणी 15 सप्टेंबर पर्यंत चालणार आहे। उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंचं निवासस्थान शिवतीर्थवर दाखल झाले आहेत। राज ठाकरेंच्या घरच्या बाप्पाच्या दर्शनासाठी उद्धव ठाकरे सहकुटुंब तिथे आल्याचं सांगितलं जातंय। दोन्ही भावांच्या या भेटीगाठीमुळे राजकीय वर्तुळात मात्र तर्कवितर्कांना उधाण आलंय। रिलायन्स फाउंडेशन तर्फे गुजरातमधील जामनगर येथे चालवण्यात येणाऱ्या वनतारा प्रकल्पाला सरकारकडून नियमात सवलती देण्यात आल्या आहेत। मात्र त्याचवेळी लोकबिरादरी प्रकल्पाच्या हेमलकसा येथील वन्य प्राणी अनाथालयावर मात्र याच सरकारने काही वर्षांपूर्वी कारवाईचा बडगा उभारला होता। सर्वोच्च न्यायालयाने वनताराच्या चौकशीसाठी SIT स्थापन केल्याने पुन्हा हा मुद्दा चर्चेत आलाय। लंडनमधील मराठी जनांना हक्कांचे सांस्कृतिक भवन मिळावे या अनेक वर्षांच्या मागणीला आता मूर्त स्वरूप मिळणार आहे। महाराष्ट्र मंडळ लंडन या संस्थेला लंडनमधील चर्च ऑफ इंग्लंडची इमारत खरेदी करून तेथे महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी दिली आहे। राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी तब्बल 107.82 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय। मात्र मंत्र्यांचे वास्तव्य असणाऱ्या रवी भवन आणि नाग भवन मधील बंगल्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी लागणारे 14.16 लाख रुपयेही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे उपलब्ध नाहीत। यामुळे भविष्यात मंत्र्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे। उसन्या पैशाच्या किरकोळ कारणावरून हॉटेलमधील वेटरने हॉटेल चालकाच्या मानेत चाकू भोसकून त्याचा खून केलाय। ही घटना मंगळवारी रात्री 9च्या सुमारास पुण्यातील कोंढवे धावडे परिसरातील पीकॉक फॅमिली गार्डन बार अँड लॉजिंग येथे घडली आहे। संतोष सुंदर शेट्टी असे खून झालेल्या हॉटेल चालकाचं नाव आहे, तर वेटर उमेश दिलीप गिरी याला कोंढवे धावडे पोलिसांनी खुना प्रकरणी अटक केली आहे। पुणे डेक्कन येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये झालेल्या लिव्हर प्रत्यारोपणानंतर पती-पत्नीच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी राज्य आरोग्य विभागाने उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्याचा निर्णय घेतलाय। 4 आठवड्यांच्या आत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश या समितीला देण्यात आले आहेत। भरधाव ट्रॅव्हल्सने रस्त्यालगत उभ्या ट्रकला मागेहून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात 6 प्रवासी गंभीर जखमी झाले। ही घटना बुधवारी दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी 6:30 वाजताच्या सुमारास नवेगाव कोहमारा राज्य मार्ग क्रमांक 11 वरील चिखली जवळ घडली आहे। सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून यंदा गणेशोत्सवाला रील स्पर्धेच्या माध्यमातून देश-विदेशात नवे आयाम मिळणार आहेत। यंदा प्रथमच महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। या स्पर्धेत सहभागासाठी 27 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन नाव नोंदणी आणि रील अपलोड करायचे आहेत। गडचिरोली लगतच्या छत्तीसगड राज्यात झालेल्या मुसळधार पावसाचा भामरागडला पुन्हा एकदा फटका बसलाय। 27 ऑगस्टला पहाटे संपूर्ण शहराला पुराने वेढा टाकला। या दरम्यान एका गर्भवतीला बोटीच्या सहाय्याने पुरातून बाहेर काढून दवाखान्यात हलवण्यात आलं। महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या विविध पदांच्या भरती प्रक्रियेसाठी तृतीयपंथी असा स्वतंत्र विभाग तयार केलाय। मात्र तांत्रिक बिघाडामुळे तृतीयपंथीयांचे अर्ज ऑनलाईन यंत्रणेमध्ये स्वीकारले जात नव्हते।
याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल होताच आयोगाने याची दखल घेऊन ऑनलाईन भरती प्रक्रियेत सुधारणा केली आहे। अकोला जिल्ह्याच्या तेल्हारा तालुक्यातील तळेगाव खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेतील एका शिक्षकाची बदली सध्या चर्चेचा विषय ठरली आहे। गावकऱ्यांच्या नजरेत आदर्श ठरलेले शिक्षक प्रवीण चिंचोळकर यांची प्रशासकीय बदली झाल्याने अख्खं गाव अस्वस्थ झालंय। त्यांच्या जाण्याच्या विरोधात गावकरी अक्षरशः एकवटले असून सर गेले तर शाळाच बंद असा ठाम इशारा त्यांनी दिला आहे। वृंदावनचे संत प्रेमानंद महाराज हे गेल्या कित्येक वर्षांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त आहेत। मूत्रपिंडाच्या आजारामुळे त्यांना नियमितपणे डायलिसिस करावे लागते। त्यांच्यासाठी मध्य प्रदेशातील इटारसी येथील एक मुस्लिम तरुण आरिफ याने किडनी दान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे। त्याने यासंबंधीचे पत्रही महाराजांना लिहिलंय। त्यामुळे देशभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय। पण त्यांनी तरुणाला विनम्रतेने नकार दिलाय आणि त्याचं कौतुक केलंय। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुजरातमधील अज्ञात राजकीय पक्षांना मिळालेल्या 4,300 कोटी रुपयांच्या देणगीबद्दल निवडणूक आयोगावर पुन्हा प्रश्नांची सरबत्ती केली आहे। राहुल गांधी यांनी दैनिक भास्करची अहवाल शेअर करत म्हटलंय की या 10 पक्षांनी एवढी मोठी देणगी घेतली पण खर्च फक्त 39 लाख रुपये दाखवलाय। बिहारचे ग्रामीण विकास मंत्री श्रवण कुमार आणि विधानसभेचे आमदार कृष्ण मुरारी उर्फ प्रेम मुखिया यांच्यावर गावकऱ्यांनी जोरदार हल्ला चढवलाय। काही दिवसांपूर्वी पाटणाजवळील शाहजहांपूर पोलीस ठाण्याअंतर्गत एक भीषण अपघात झाला होता। त्यात 9 लोकांना प्राण गमवावे लागले होते। त्यात नालंदा जवळील हिलसा ठाण्याअंतर्गत येणाऱ्या मलावा या गावातील लोकांचाही समावेश होता। मृतांच्या नातेवाईकांनी भेटण्यासाठी मंत्री श्रवण कुमार मलावा गावात पोहोचले, पण ते येताच गावकऱ्यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी त्यांच्या ताफ्यावर हल्ला केला। उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे। कुत्रा चावल्यामुळे 9वीच्या वर्गातील विद्यार्थी शिवाचा तडफडून मृत्यू झालाय। 15 वर्षीय विद्यार्थी शिवाला 1 महिन्यापूर्वी गावातील भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला होता, पण भीतीमुळे विद्यार्थ्याने त्याच्या कुटुंबाला याबद्दल माहितीच दिली नाही, ज्यामुळे मुलाला वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत आणि अखेर रेबीजच्या संसर्गामुळे त्याचा मृत्यू झालाय। ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान आणि भारतामध्ये तणाव वाढलाय। भारताने सिंधू जल करार रद्द केलाय। दरम्यान आता संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी एक मोठे विधान केलंय। देशाच्या सशस्त्र दलांनी आपत्कालीन संघर्षांपासून ते 5 वर्षांच्या युद्धांपर्यंतच्या सर्व प्रकारच्या सुरक्षा आव्हानांसाठी सज्ज असले पाहिजे, कारण सध्याची अप्रत्याशित भूराजकीय परिस्थिती पाहता असं विधान राजनाथ सिंग यांनी केलंय। अमेरिकेच्या गृहसुरक्षा विभागानं भारतीय वस्तूंवर लादण्यात येणाऱ्या अतिरिक्त आयात शुल्काबाबत नोटीस जारी केली आहे। नोटीसमध्ये म्हटलंय की अमेरिका 27 ऑगस्ट रोजी रात्री 12:01 भारतीय वस्तूंवर अतिरिक्त 25% कर लादणार आहे। भारतीय वस्तूंवरील एकूण आयात शुल्क 50% असणार आहे। शाळेमध्ये मोबाईल वापरण्यावर बंदी घालणारे विधेयक दक्षिण कोरियामध्ये मंजूर झाले आहे। मार्च 2026 पासून हा कायदा लागू होणार असून विद्यार्थ्यांना शाळेत मोबाईल अथवा इतर कोणतेही स्मार्ट डिव्हाइस वापरता येणार नाहीये। यापूर्वी अनेक देशांनी शाळांमध्ये मोबाईल वापरण्यावर बंदी घातलेली असून दक्षिण कोरियाचाही त्यात समावेश झालाय। ब्रिटिश सैन्याने गेल्या 4 वर्षात 173 सैनिकांना कामावरून दातांच्या तक्रारीमुळे काढून टाकले। सैनिकांच्या खराब दातांमुळे सैन्याच्या कामावर परिणाम होतो, त्यामुळे ब्रिटनच्या सैन्याने हा निर्णय घेतलाय। शारीरिक तंदुरुस्तीसोबतच आता सैन्यात भरती होण्यासाठी दातांचे आरोग्यही महत्त्वाचे मानले जाते। जे आपल्या दातांची व्यवस्थित काळजी घेऊ शकत नाहीत ते सैन्याच्या महत्त्वाच्या मोहिमांची जबाबदारी कशी निभावू शकतील असा प्रश्न ब्रिटिश सैन्याने विचारला आहे। राज्यातील विविध शाळांमधील शिक्षकांनी टप्पा अनुदानासाठी आंदोलन केले होते। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या टप्पा अनुदानासाठी निधी देण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली होती। अखेर यासाठी आता शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असून यामुळे राज्यातील 52,276 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना थेट फायदा होणार आहे। हा निर्णय 1 ऑगस्ट 2025 पासून लागू करण्यात आलाय। विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आल्या तरी अद्यापही फार्मसीच्या अभ्यासक्रमांच्या वेळापत्रकासाठी विद्यार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे। सीईटी सेल मार्फत फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेश फेऱ्यांचे कोणतेही नियोजन जाहीर करण्यात आले नसल्याने ही प्रवेश प्रक्रिया ऑगस्ट नंतर सुरू होऊ शकते। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मोठा गोंधळ झाला। संयुक्त मुख्य परीक्षेत तब्बल 12 प्रश्न रद्द झाले। इंग्रजी विषयातील 2 उत्तरांमध्ये बदल करण्यात आले। यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले। प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। या चुकांमुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। आयोगाने यावर अधिक लक्ष देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे।
रिलायन्स जिओ हे भारतातील टेलिकॉम मार्केटमधील सर्वात मोठे आणि प्रसिद्ध कंपनी आहे। कंपनीने 3 प्रीपेड प्लॅन सादर केले आहेत, ज्यामध्ये तुम्हाला नेटफ्लिक्स आणि Amazon प्राइम सारख्या लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म्सचे सबस्क्रिप्शन पूर्णपणे मोफत मिळते। जिओच्या 1029 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला Amazon प्राइम लाईट सबस्क्रिप्शन मिळते, जे 84 दिवसांच्या वैधतेसह येते। याशिवाय तुम्हाला 2 GB हाय स्पीड डेटा, सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉल आणि दररोज 100 SMS मोफत मिळतात। भारत अमेरिका यांच्यातील वाढत्या व्यापार तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ जेफ्री सॅक्स यांनी भारताला उदयोन्मुख अर्थव्यवस्थांशी संबंध मजबूत करण्याचे आणि प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी सारख्या प्रादेशिक व्यापार गटात सहभागी होण्याचा विचार करण्याचे आवाहन केले। सॅक्स म्हणाले की ट्रम्प प्रशासनाने टॅरिफ भारतावर दबाव आणण्यात यशस्वी होण्याची शक्यता कमी आहे। भारतीय कपड्यांबद्दल आणि पारंपरिक हस्तकलांना प्रोत्साहन देण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या तान्या मित्तल एक उद्योजक, सामाजिक कार्यकर्ता आणि फॅशन प्रेमी आहे। त्यांचा असा विश्वास आहे की साडी ही फक्त एक ड्रेस नाही तर एक ओळख आहे। तिच्या बिग बॉस प्रवेशाबद्दल बोलताना तान्या म्हणाली होती की मी माझ्या लक्झरी वस्तू मागे सोडत नाहीये, मी माझे दागिने आणि 800हून अधिक साड्या घरात घेऊन जाते। प्रत्येक दिवसासाठी मी 3 साड्या घालण्याचा निर्णय घेतलाय, ज्यावर मी दिवसभर बदलत राहीन, असं ती म्हणाली आहे। वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये बुधवारी वेस्ट इंडिजचा स्टार ऑलराऊंडर रोमारियो शेफर्डन गयाना Amazon वॉरियर्स कडून स्फोटक फलंदाजी केली। कॅरिबियन प्रीमियर लीगच्या चालू हंगामातील 13व्या लीग सामन्यात 30 वर्षीय खेळाडूने अनुभवी फिरकी गोलंदाज इम्रान ताहिरच्या नेतृत्वाखालील सेंट लुसिया किंग्ज विरुद्ध 34 चेंडूत 73 धावांची नाबाद खेळी केली आहे। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।